भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग. हा ग्रंथ, हा पवित्र ग्रंथ लहान मुलापासून तर म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सर्वांनी ऐकायला पाहिजे. आयुष्यामध्ये एकदा तरी श्रीमद्भगवद्गीता ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. जर आतापर्यंत मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. तर आता आपण सुरू करूया. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. कोणताही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीव आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो. इंद्रिय संयम करू शकणे हीच त्यांच्या सामर्थ्याची वा प्रगतीची परीक्षा असते. अधिकतर लोक इंद्रियांचे दास असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या प्रभावाखाली कार्य करीत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियांची तुलना विषारी सर्पाशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वेर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत समर्थ असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देऊ शकत नाही. शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत आणि त्यापैकी काही विधेयात्मक सकारात्मक आहेत, तर काही निषेधात्मक म्हणजे नकारात्मक आहेत. जोपर्यंत मनुष्य स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही आणि या सकारात्मक तथा नकारात्मक आदेशाचे पालन करीत नाही, तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही. या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण सर्वोत्तम आहे. कासव कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते आणि विशिष्ट कार्याच्या वेळी पुन्हा इंद्रियांना प्रकट करूही शकते. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित व्यक्तींची इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जातात, अन्यथा ती आवरली जातात. या ठिकाणी अर्जुनाने आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा हे त्याला शिकविण्यात आले आहे. इंद्रिय आवरून घेणाऱ्या कासवांच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हेही या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. विषया विनी वर्तन्ते निराहारस्य देहिनं रसवर्जरसो परदृष्टा निर्वितेतम. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी विषयी कार्य थांबविल्यास त्याची चेतना स्थिर होते. मनुष्य दिव्य स्तरावर स्थित झाल्याविना इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानांद्वारे इंद्रिय उपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादींनी युक्त अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ ज्ञान नसलेल्या अल्पबुद्धी लोकांसाठी आहेत. तथापि कृष्ण भावनेतील प्रगतीच्या बळावर ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे, त्याला निर्जीव भौतिक गोष्टीविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. मात्र अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही, तोपर्यंतच केवळ चांगली आहेत.
जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची अशा निरर्थक गोष्टीमधील गोडी आपोआपच क्षीण होते, म्हणजे कमी होते. कृष्ण भगवान म्हणतो, हे अर्जुना, इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चखल आहेत की इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषांच्या मनाला सुद्धा ती बलपूर्वक ओढून नेतात. इंद्रियांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारे अनेक विद्वान, ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत, परंतु दृढ प्रयत्न करीत असताना त्यांच्यातील श्रेष्ठ पुरुषही शुद्ध मनामध्ये कधी-कधी भौतिक इंद्रिय उपभोगाला बळी पडतो. विश्वामित्रांसारखे महर्षी आणि परिपूर्ण योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी मोहित केले होते. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याविना मन आणि इंद्रियांना नियंत्रण करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णाच्या ठायी पूर्णपणे रममाण केल्याविना अशा भौतिक कार्यामधून निवृत्त होणे अशक्यप्राय आहे. महान संत आणि भक्त श्रीया मुनाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, माझे मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून मी नित्य नवीन दिव्य रसांचे आस्वादन करीत असतो. परिणामी जेव्हा माझ्या मनी एखाद्या स्त्रीसोबत लैंगिक सुख उपभोगण्याचा विचार येतो तेव्हा तत्काळ माझे मुख विकाराने भरून येते आणि मी त्या विचारांवर थुंकतो. कृष्ण भावना दिव्य स्वरूपी असल्यामुळे तिचे आचरण करणाऱ्या मनुष्याच्या मनातून भौतिक उपभोगाविषयीची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. अंबरीश महाराज यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममाण झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्याचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. योगसिद्धीचे परिपूर्णत्व म्हणजेच कृष्ण भावना यांचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो इंद्रियांना संयमित करूच शकत नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाल्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाही. या उलट राजा अंबरीश दुर्वासाच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासाचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीश महाराज आपली इंद्रिय संयमित करू शकले कारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांशी स्थिर केले. वाचा भगवद्धामाचे वर्णन करण्यात रत केली. हातांनी भगवंताच्या मंदिराचे मार्जन केले. कानांनी भगवत लीलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंताचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत उच्चारण अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिद्देने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशी पत्रांचा रस घेतला. पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. या सर्व गुणांमुळे ते भगवंताचा मतपर भक्त होण्यास पात्र झाले. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शविण्यात आले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान आणि महान आचार्य श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात, मदभक्ती प्रभावेन सद्बुद्धीपूर्विका
स्वामत्व दृष्टी, सुलेभित भाव. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योग सूत्र सुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगतात. विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करणारे तथाकथित योगी केवळ आभासपूर्ण गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळ वाया घालवितात. आपण भगवंतांवर आसक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे आणि वास्तविक योग मार्गाचा हाच अंतिम उद्देश आहे. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते. अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध प्रकट होतो. यापुढील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.